EMI मुळे डिवोर्स होऊ शकतो का? विश्वास बसत नाही ना? माझा पण विश्वास बसला नव्हता. काही महिन्यांपूर्वीचा किस्सा आहे. पूर्ण किस्सा नक्की ऐका. तर एक जोडपं आमच्या ऑफिसमध्ये आलं. वय वर्ष 38 असलेलं. तेही लव्ह मॅरेज झालेलं. परंतु मुलगी प्रचंड वैतागलेली होती. ती सांगत होती, सर जेव्हापासून लग्न झालं तोपर्यंत मला आर्थिक संघर्ष सुरू आहे, जो अजूनही संपायला तयार नाही. तिचा पगार 50,000, त्या मुलाचा पगार 1,00,000 रुपये. नाशिकसारख्या शहरात 1,50,000 रुपये पगार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काय काय चुका घडत गेल्या त्या सांगतो. लग्न करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून दोघांनी सहमतीने पर्सनल लोन घेतलं. त्याच्यामध्ये लग्न अगदी धुमधडाक्यात केलं. लग्न झालं, पैसे लोनचे फिटले. त्याच्यानंतर मोठं घर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 75 लाख रुपयाचं घर घेतलं. खूप मोठी रक्कम असते ती. बरं, केव्हा? जेव्हा खिशामध्ये फक्त 5 लाख रुपये होते. उरलेलं जे पैसे होते डाऊन पेमेंटचे ते पर्सनल लोनमधनं घेतले. त्याच्यासाठी पर्सनल लोन डाऊन पेमेंटसाठी. बरं, एवढ्यावरच थांबले नाही तर घरात फर्निचर पाहिजे, त्याच्यासाठी क्रेडिट कार्डवरती लोन, जे जगातलं सर्वात महागडं लोन असतं ते घेतला. त्याचा हप्ता चालू केला. परत नवीन कार घेतली 12 लाख रुपयाची, त्याचा काहीतरी हप्ता सुरू केला. असे हप्ते त्यांचे जवळजवळ 1,20,000 रुपयाचे हप्ते झाले होते. बरं, म्हटलं आता इथं थांबले असणार, असं नाही. नवीन घरात गेले आणि वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. वडिलांना जवळजवळ 15 लाख रुपये लागले. तेही पैसे जवळ नव्हते. फक्त 3 लाखाचं मेडिक्लेम होतं. बाकीचे सगळे पैसे बाहेरून कर्ज म्हणून घेतले. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.